आज जर बघितलं तर मी ज्या लेवलला आहेत, आता सपोज पहिलं 15 लाखाचं काम केलेलं, मग 30 लाखांचं काम केलं, ती जी एक रेंज असते, तर मी माझ्या रेंजमध्ये पुण्यात ऑलमोस्ट सेकंड रँकला आहे. आत्ता माझ्याकडे 1.25 कोटीपर्यंतचे टेंडर्स आहेत. MS करून मला 1 कोटी भेटेल पर इयर. तर ते 1 कोटीने मी हे असं कधी होईल, म्हणजे माझं बंगलाज की कधी बांधणं होईल असं ना. ते घरच्यांकडून भांडवल घेणे, बुक्स डिस्प्ले करणे आणि मग विकणे. मग घरी जर हे सांगितलं असतं तर घरच्यांना वाटलं असतं तेव्हा बॅकला एक सब्जेक्टमध्ये मी फेल झालो, घरी नव्हतं सांगितलं. म्हणजे मला कुठून तरी असं येत होतं की सिव्हिल इज फॉर यू, सिव्हिल इज फॉर यू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रौनक खाबे आणि आलसी इंजिनियरच्या या मग काय विशेषवाल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपली स्वप्न खूप मोठी असली पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. मग असाच एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा ज्यांनी खूप मोठी स्वप्न पाहिली होती आणि ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला कसं ग्रूम केलेलं आहे हे आपण आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये बघणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत स्वप्नील गर्जे आणि त्याच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि खूप सारे असे प्रश्न आहेत की जे मला त्याला सुद्धा विचारायचे आहेत. नमस्कार स्वप्नील. नमस्कार. कसा आहेस तू? मस्त, मजा आहे. अरे तुझ्याबद्दल खूप काय काय ऐकलंय. तुझं जो स्टॉकवरती व्हिडिओ पण मी पाहिला की तुझी जर्नी वर्ष 23 असताना तुझ्याकडे 1.5 करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट्स होते. तर मला खूप ऐकायचं आहे तुझ्याकडून. तर मला लहानपणापासूनची तुझी स्टोरी सगळं ऐकायचं आहे, सांगशील? ओके, चालेल. येस. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आलसी इंजिनियर मला इथे बोलवल्याबद्दल. मी स्वप्नील गर्जे. माझं लहानपणी म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. पुण्यात जन्म झाला. माझे बाबा 82 पासून पुण्यात होते. ओके. तसं ते मूळचे नगरचे. बरं. त्यांचे म्हणजे तिकडून ते शिकून आलेले इकडे, आणि इकडे आल्यावर ते इकडे 7वीत आलेले काहीतरी. त्याच्यानंतर त्यांचं MSc BEd, ते प्रोफेसर आहेत आता BMCCमध्ये. फर्ग्युसनमधून ट्रान्सफर झाली. माझा जन्म 98चा वगैरे. लहानपणापासून मी असं खूप जास्त हुशार, म्हणजे फर्स्ट सेकंड रँक 100%, 99%. आता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी झालं. 8वी 9वीला यायला लागतो तसं म्हणजे करिअरचं हे चालू होतं की म्हणजे भरपूर जण आजूबाजूचे विचारायला लागतात की काय करायचं, पुढे काय करायचं. बरं. तर IIT 12वी झाली. तर 12वीच्या वेळेस मला थोडं असं हे व्हायला लागलेलं, म्हणजे तोपर्यंत माझं फिक्स होतं की मला IT इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं, MS ला जायचं आणि तिकडून मोठं पॅकेज घ्यायचं अमेरिकेमधून. तर JEE मेन्स झालेली, मी क्रॅक झालेलो. आणि त्यावेळेस मी व्हिडिओज वगैरे पण थोडे बघायला लागलेलो की शरद तांदळे सर हे ते, म्हणजे त्यावेळेस मला थोडंसं सिव्हिलकडे इन्क्लिनेशन व्हायला लागलेलं. तर JEE मेन्स झालं, मला कळलं मी ॲडव्हान्स पास होऊ शकत नाही आता. सो मी CET प्रिपरेशन चालू केलं. 160च्या राऊंड मार्क्स आले आणि त्यावेळेस मला फर्स्ट राऊंडमध्ये PICT IT भेटलं होतं. PICT IT भेटल्यानंतर मला थोडं हे व्हायचं की स्पॉट राऊंडला मला ट्राय करायचं होतं, आणि मी ते ट्राय करत होतो आणि सिव्हिल भेटू शकत होतं VJTI और COEPचं. तर मला पण घरून ऑर्डर्स होत्या की सिव्हिलला हे करायचं नाही, की ॲडमिशन घ्यायचं नाही, करायचं तर IT किंवा कम्प्युटर करायचं. कारण की लोकांनी म्हणजे असं पसरून ठेवलं ना की सिव्हिलला स्कोप नाहीये. आणि MS करायचंय, एवढा पॅकेज पाहिजे असेल तर ITच केलं पाहिजे असं एक डोक्यात मिसगाईड केलेलं असेल कदाचित, त्याच्यामुळे. मिसगाईड ॲज इन ते आहे, तेवढं पॅकेज पण आहे तिकडे, पण तिकडे पॅकेज आहे म्हणून तुम्ही ते सिव्हिल सोबत नाही कम्पेअर, सिव्हिलला स्कोपच नाही असं बोलायचं डायरेक्ट. आज जर आपण बघितलं की PWD, इरिगेशन, खूप साऱ्या ह्याच्यात गव्हर्नमेंट ऑफिसरला सिव्हिल हे लागतात, तर त्यांची MPSC थोडी इझी असते कारण की त्यांना फक्त सिव्हिल रिलेटेड खूप जास्त असतं. बरोबर आहे. तर ही फॅक्ट आहे, म्हणजे की असं काही नाही आहे की ITलाच स्कोप आहे और ह्याला, सगळ्या ब्रांचेसला स्कोप आहे. नाही तर म्हणजे, आणि त्या कोर ब्रांचेस आहेत, बाकी मेकॅनिकल वगैरे हे ते सगळ्यांना आहे. तर तरी मला PICTचं IT घ्यायला लागलं. मग तिथे माझं चालू झालं फर्स्ट इयर. तोपर्यंत मला असं असायचं की म्हणजे PICTला गेल्यानंतर मी फर्ग्युसनमधून आलेलो. तर फर्ग्युसन इज ह्यूज कॅम्पस, खूप जास्त फ्रीडम तिथे. फर्ग्युसन एवढं मोठं, आणि इथे आल्यावरती मग मला असं ते कोंडल्यासारखं व्हायला लागलं. तर मी असं की मला रिपीट करायचं, आणि मला VJTI तोपर्यंत मी बघून आलो होतो VJTI. आणि मुंबई मला थोडं पहिल्यापासून जरा आवडायचं, म्हणजे मुंबई सिटी. तर VJTI, मग COEP, मी बोलायचं मला रिपीट करायचं. तर रिपीट करायचं, घरचे बोलायचं, घरच्यांना काय वाटायचं की ह्यावेळेस त्याला तेवढे पडले CET. त्यावेळेस आमच्यावेळेस कसं असायचं की CET वरती ॲडमिशन होणार, परत थोडं कन्फ्युजन व्हायचं गव्हर्नमेंटकडून की नाही आता JEE वरतीच करणार असं. मग घरचे बोलायचे तू रिपीट करशील, पण जर CETच झाली नाही पुढच्या वर्षी तर JEEच्या बेसिसवरती ॲडमिशन घ्यायला लागेल. मग घरच्यांना ती भीती असायची की हातातलं जाईल. मी बोलायचं की मला ड्रॉप आउट व्हायचं आणि मला रिपीट करायचं VJTI किंवा हेच पाहिजे म्हणून.
तर ते करत असताना मी काय केलं की थोडं डिसेंबर आलेला, अकॅडमिक इयर ऑगस्ट सप्टेंबरला स्टार्ट होतं, डिसेंबरपर्यंत आलेला. आणि त्यावेळेस मी काय करायचो की मोठ्या मोठ्या लोकांना असंच भेटायला जायचो की काय करावं, सिव्हिलच अच्छा, म्हणजे करावं. तुझी अजून ब्रांच कन्फर्म नव्हती झालेली. नाही, आयटी झालेली, पीआयसीटी अच्छा, आयटी. पीआयसीटी आयटी मध्ये कॉलेज सुरू झालेलं हो, तुझं कॉलेज already. स्टार्ट झालेलं. अच्छा, त्यावेळेस कॉलेज सुरू मला झालं. असायचं की मला ड्रॉपआउट करायचं इथून आणि बरं. मला रिपीट करायचं बरं. आणि मला व्हीजीटीआय किंवा सीईपी पाहिजे. हम्म. आणि मग त्या ह्याच्यात मी काय करायला लागलेलो की मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीजला जाऊन भेटायचं की अच्छा. माझ्या काय आय टीमध्ये असं आहे का किंवा सिव्हिलमध्ये असं आहे का. तर त्यावेळेस मी एक सचिन घायाळ सर आहेत जे CA आहेत. तर त्यांचे पप्पा साखर कारखान्यात काम करायचे, तर ते CA बनले सचिन घायाळ सर, आणि त्यांनी तो कारखानाच विकत घेऊन टाकला. अच्छा. म्हणजे मला ते होतं की हे एवढं 27-28व्या वर्षी किंवा 30व्या वर्षीपर्यंत हे असं एवढं कसं हे झालं यांचं. मी त्यांना भेटायला गेलेलो. पण त्यांच्यासोबत बोलता 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 त्यांना मी सांगितलं सगळी परिस्थिती आहे, असं आहे. तर त्यावेळेस त्यांनी मला एक सांगितलं की तुझ्या बोलण्यावरून एकंदरीत असं दिसतंय की तुला इंजिनिअरिंगमध्येच इंटरेस्ट नाहीये. अच्छा, म्हणजे तू आता ऑलरेडी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला. आणि तू जेव्हा लोकांना भेटतोय तेव्हा साधारण ते असं डोक्यात फीडबॅक्स यायला लागले की इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट नाही. हा. बरं. मग त्यावेळेस मी असं केलं की आता तर आपण मग रिपीटचा विषय थोडं सोडून देऊया. 1 वर्ष कशाला वाया घालवायचं. जे आहे ते जे कंटिन्यू आहे ते केलेलं ज्यादा continue बेटर. करून आपण पुढे जाऊया. कारण की म्हणजे त्यावेळेस असं असतं ना की आपल्याला असं वाटतं किंवा कोणाला पण की आयटी घेतलं तर माझं फ्युचर आता आयटी मध्येच राहणार. तेव्हा माहित नाही की पुढे जाऊन चेंज करू शकतो आपण किंवा खूप जास्त फील्ड्स आहेत असं. मग त्यावेळेस सचिन घायाळ सरांनी सांगितलं तू आहे ते कम्प्लीट कर आता. मग पुढे जाऊन तू जसं जसं 4th इयर पर्यंत असेल तेव्हा तुला रिअलायझेशन होईल की आपल्याला काय करायचंय. म्हणजे आता हे खूप नॉर्मल करायला पाहिजे लोकांनी. जरी तुम्ही एक शिकलात तरी दुसरं केलं तरी दॅट डझंट मीन की काहीतरी वेस्ट गेले तुमचे ते 4 वर्ष. बरोबर आहे. तर मग मला कळलेलं की आता आपलं इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही. फर्स्ट इयर कम्प्लीट केलं मी. फर्स्ट इयर कम्प्लीट झाल्यानंतर त्यावेळेस मला चांगले मार्क्स पडलेले एकदम. आता सेकंड इयरला आलो मी. बरं, आता मला एक सांग, तू म्हणजे तुझे बाबा प्रोफेसर, ते पण मॅथमॅटिक्सचे, ते पण फर्ग्युसनमध्ये, राईट? म्हणजे तुझं मॅथ्स एक्सपेक्टेशन्स खूप असतील की यार ह्याचा मॅथ्स खूप चांगला असेल. तुला 12वीत पण मॅथ्सला खूप छान मार्क्स होते. तू फर्स्ट इयर इंजिनिअरिंग तुझं कम्प्लीट केलं आणि मग तू साधारण सेकंड इयरला आता आला. या फेजमधलं तू जेव्हा सांगतोयस त्यावेळेला मला सांग, जी आपण मोठी स्वप्न किंवा हे जे तुझ्या डोक्यात होतं की यार आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे, हे तुला कधी असं इम्पॅक्ट झाला त्याचा की यार आता आपण काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे, की ठीक आहे आता हे फर्स्ट इयर आपलं सुरू आहे तर सुरूच आहे, पण आता आपण असं काय केलं पाहिजे की ज्याच्याने आपल्याला कळेल की पुढे जाऊन मी गोष्टी स्विच करू शकतो का, किंवा कदाचित बिझनेस जर करायचा तर मी करू शकतो का? तर तू याच्यासाठी काय प्रयत्न करत होता? हा, मग मी ते सेकंड इयरला जेव्हा आलो त्यावेळेस मी आणि मित्र असंच KP मध्ये गेलेलो अच्छा. बघायला की कोरेगाव पार्क फिरायला इकडे तिकडे. मला असं पहिल्यापासून एक्स्ट्रीमली एक्स्ट्रोवर्ट आहे मी. अच्छा. जे की म्हणजे बिझनेस करायचा तर ती क्वालिटी पाहिजे. बरोबर. बाहेर बाहेर की काय चालू आहे मार्केटमध्ये काय हे नाही. तर मी सहज फिरायचो, इकडे फिर तिकडे फिर. तर कोरेगाव पार्कमध्ये गेलो, बघितलं तर मला त्यावेळेस तिथे खूप मोठे मोठे बंगलेस दिसले. मग मी ते असं एन्क्वायरी केली की हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, अच्छा. काय काय नेम प्लेट्स असतात बाहेर. हां हां हां. आणि मग मी त्यावेळेस असं की हे जर करायचं आपल्याला एवढे मोठे कोरेगाव पार्कमध्ये जागा मिळवणं पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यावरती एवढा मोठा बंगला बांधणं. बरोबर आहे. मग ते असं की मी असं की ठीक आहे आयटी जरी केलं आपण, आता आपण चाललोय ह्याच्यातून, आयटी जरी केलं की तोपर्यंत पण मला होतं की हा ठीक आहे MS करायचंय आपल्याला, MS करायचंय काही का होईना. म्हणजे इंटरेस्ट नव्हता आयटीत हे कळलं होतं किंवा बरोबर. इंजिनिअरिंग मध्ये, पण एक पैशांसाठी काहीतरी करायला लागतं म्हणून की आपल्याला MS करायचंय पुढे. बरोबर. तर पण मग मला त्यावेळेस रिअलाइज झालं MS करून मला 1 कोटी भेटेल पर इयर. तर ते 1 कोटीनी मी हे असं कधी होईल, म्हणजे माझं बंगलाच की कधी बांधणं होईल असं. अच्छा, म्हणजे तिथे आय थिंक पुनावालांचा बंगला आहे किंवा हां. बाकी मोठे मोठे बंगले आहेत. बजाज, धारीवाल. ओके. वगैरे अच्छा, मग ह्याचे. तू ते बंगलोजच्या आसपास फिरायचा, बघायचा की अरे केवढा मोठा केवढा बंगलो मोठा आहे. म्हणजे युजली आपल्याकडे जी लोक केपीला जातात ती जातात पार्टी करण्यासाठी, आणि तू आणि तुझा मित्र गेला होता की तिथे जे मोठे बंगले आहेत त्यांचं अनालिसिस करण्यासाठी. क्या बात आहे यार, बढिया, खूप छान. म्हणजे त्या वयात त्या गोष्टी त्यावेळेस आम्ही ते बघितलं. आता तर ते त्यावेळेस रिअलाइज झालं म्हणून आता आम्ही पण केपीत हे करू शकतो, पार्टीज वगैरे जिथे पाहिजे Exactly, तिथे. हां. पण त्या वयात त्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे बरोबर आहे. आता सपोज शिकतोय आपण तर आज बघितलं तर खूप जण घरचे एवढे फीज पाठवतात इकडे, यांचं वेगळंच चाललेलं असतं, लाईफ एन्जॉय हे ते मार्क्स नाही. तसं आम्ही केलं नाही त्या वयात. म्हणजे की नाही आता आपल्याला करिअरवरती फोकस करायचा, तो करिअर. तर तिथं ते झालं. तर तो एक आम्हाला एक हे भेटलेलं की हे जर करायचं आपल्याला तर जॉब करून होणार नाही आपल्याच्याने, किंवा त्याला एक्स्ट्रीम हाय लेवलचा जॉब लागेल. Correct. सुंदर पिचाई सर हे ते त्यांच्यासारखं. बरोबर. तेवढं तर मी जाऊ शकत नव्हतं, हे मला रिअलाइज झालेलं. बरोबर. आयटीत गेलो तरी मी 1 कोटी मॅक्स करेल, 2 कोटी मॅक्स करेल MS बरोबर. करून.
बरोबर. तर सेकंड इयर होत आलं, मग मी असं विचार करायला लागलो की काय करता येईल आपल्याला, काय करता येईल. आता जर बिझनेस करायचं बोललं तर घरचे म्हणतील की आय टी बोललेलं पहिलं, आय टी भेटलं, त्यानंतर तुझं सिव्हिल चाललेलं ते भूत गेलं, आता तू बिझनेस बोलतोय, बिझनेस आपल्यासाठी नसतो. म्हणजे बिझनेस असा की ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्यांनी बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. नाही, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्यांच्याकडे फंडिंग आहेत, अशा लोकांनी Contacts. बिझनेस करावा असं एक थॉट प्रोसेस आहे. म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये आता तू सेकंड इयर पर्यंत सांगतोय तुझं तू मेंटली कुठे शांत नव्हता. म्हणजे नाही. आय टी होतं तर सिव्हिल का नाहीये, मग सिव्हिलच्या आसपासच्या लोकांना तू भेटतोय किंवा तू अजून अशा लोकांना भेटतोय की जे जे Business related. बिझनेस रिलेटेड, बिझनेस ओरिएंटेड लोक आहेत. आणि सेकंड इयरला जेव्हा तू आला तोपर्यंत तू केपी मध्ये जाऊन मोठ्या मोठ्या बंगलोज बघतोय की मला असं काहीतरी करायचं आहे आयुष्यात, या लेवलपर्यंत तू आलेला आहेस. ओके, ऑल राईट. मग आता ती जी सवय होती माझी क्युरिओसिटी, ते बंगलो वगैरे बघितलं. आम्ही आलो कॉलेजला, परत प्रॅक्टिकल लॅब चालू होती माझी. त्याच्यात मी सर्च करायला लागलो की ह्यांना कसं भेटता येईल पुनावाल्यांना. ह्यांना मी मेल टाकला की म्हणजे कॉलेजचे जेव्हा प्रॅक्टिकल सुरू होते त्यावेळेला तू तुझं प्रॅक्टिकल सोडून तू ते सर्च करायचा. बर. मग त्यावेळेस पण मला जगदाळे मॅम म्हणून त्यांनी पकडलेलं की तू हे काय बघतोय म्हणून. असं सगळे मुलं आपलं लेक्चर प्रॅक्टिकल करतायत, तुझं काय हे चालू आहे. म्हणजे मला ती उत्सुकता लागलेली की ह्या लोकांना भेटायचं आणि बघायचं. आणि मग मी त्यांच्याकडून मोटिवेट व्हायचो की त्यांचा ऑरा कसा आहे, तिथे गेल्यावरती ते कसं हे करतात, पर्सनॅलिटी, पैसे. म्हणजे जे बोला ना मॅथ्स आणि डिजिट्स, ते मला पहिल्यापासून होते की खूप जास्त डिजिट्सचं आपल्याला इन्कम पाहिजे, हे ते असं. मग सेकंड इयरचं मी असं विचार करत होतो काय करता येईल, काय करता येईल. मग माझ्या लक्षात आलं की मी जे IITच्या क्लासेसला होतो तर ते मुलं जे रेफरन्स बुक असतात, HC वर्मा, NCERT बुक्स, तर ते आप्पा वळवण चौकात येतात घ्यायला. बरोबर. मग मी असं केलं की मी त्यांना तिथे नेऊन देतो ते बुक्स. आप्पा बळवंत चौकातून नेऊन मी त्यांना त्यांच्या क्लासरूम मध्ये नेऊन देतो. ओके ओके. मग त्याचा मी थोडा रिसर्च केला, काय करता येईल काय नाही. मग मी त्या क्लासच्या सरांकडे गेलो, त्यांना सांगितलं असं असं मला करायचंय. तर म्हणजे मुलांना जी बुक आप्पा बळवंत चौकात ज्या प्राइसला भेटणार आहे त्याच प्राइसमध्ये मी त्यांना तिथे आणून देणार. राईट. आणि म्हणजे ते मग ते मी प्लॅनिंग, आता सपोज तिथे नॉर्मल आहे की आपण इकडे बल्क मधून उचलतो तर इकडे डिस्काउंट भेटेल, त्याच्यातून आपण प्रॉफिट काढू. तर हे झालं सेकंड इयर संपल्यानंतर. जे 10 दिवस उरतात, SPPU ला कमी सुट्ट्या असतात. सेकंड इयर म्हणजे तुझी सेकंड इयरची एक्झाम झाली होती आणि जी मधली गॅप होती 7-8 दिवसाची, त्या गॅपमध्ये तू हा थॉट दिला की आपण जे 11वी-12वी आता मुलं करतायत तर त्यांना ज्या रेफरन्स बुक लागतायत तर त्या त्यांना जागीच प्रोव्हाइड करायच्या. त्यांना त्याच्यासाठी चौकात किंवा कुठे गावात जायची काही गरज नाहीये आणि त्याच रेटमध्ये द्यायच्या की ज्या रेटमध्ये त्यांना ऑलरेडी तिथे गेल्यानंतर मिळाल्या असतात. ओके ओके. मग आता हे जर ह्याच्यासाठी 2 ऑप्शन होते, घरच्यांकडून भांडवल घेणे, बुक्स डिस्प्ले करणे आणि मग विकणे. मग घरी जर हे सांगितलं असतं तर घरच्यांना वाटलं असतं करेक्ट. म्हणजे घरच्यांचं पहिल्यापासून होतं, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते पण बरोबर होतं की मी जर प्रोफेसर आहे ह्या ठिकाणी तर तू असं छोटे छोटे कामं नाही करायला पाहिजे. ते एक मेन रिझन होतं की आम्हाला कधी आर्ट्स किंवा BCom प्लेन सायन्समध्ये नाही जाऊन दिलं. तर ते त्यांच्या पॉईंटला बरोबर असतात. आणि मग ते बुक्सचं मी सरांना भेटलो, डिसाईड केलं. मी, माझा फ्रेंड आहे रोहन दिघे, त्याला बोलवलं. एक जण मदतीला लागल. म्हणजे स्टार्टला काहीतरी करताना एक आपल्याला लागतो कोणीतरी आपल्यासोबतचा, आपल्या लेवलचा, की तो पण हा बाबा की आपण करू शकतो. बरोबर. तर मी त्याला बोलवलं, आम्ही डिस्कस केलं. मग क्लासमध्ये सरांना सांगितलं की तुम्ही एक मेल पाठवून द्या फक्त. ते क्लासमध्ये बाक्लिअर ट्युटोरियल्स, त्यांची खूप जास्त स्ट्रेंथ, 2000 स्ट्रेंथ आहे, 33 बॅचेस चालतात त्यांच्या त्यावेळेस. तर आम्ही बोललो सर तुम्ही मेल करून द्या फक्त की बुक्स तुम्ही स्वप्नील गर्जेकडून घ्यायच्या, तो येईल तुम्हाला सांगायला क्लासमध्ये. मग आम्ही अनाऊन्स करायला गेलो की मी हे बुक्स प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याचे रेट आम्ही फक्त एका आपल्या शीटवरती प्रिंट करून त्यांना वाटलेले, 50 रुपयात त्या शीट प्रिंट केलेल्या तर त्यांना वाटलेल्या आणि अनाऊन्स केलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशीचे वाट बघत होतो. उत्सुकता लागती ती आता की किती येतात, काय येतात. आम्हाला एक्सपेक्टेड होतं 4-5 मुलं येतील, ऑर्डर देतील. कारण की लोक विश्वास कसा ठेवणार, की ते म्हणतील की हे बुक्स चांगले देतील का, असं तसं, किंवा पैसे घेऊन गेले कुठे, आलेच नाही 2-2, 3-3 दिवस. तर पण आम्ही एक ठरवलेलं की आज पैसे घेतले की उद्या बुक्स त्यांना पोहोचलेच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट, नाही तर आज पैसे घ्यायचेच नाही. करेक्ट. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर बघता आम्ही तर 10 जणांची लाईन लागलेली. क्या बात आहे. 4000ला एक सेट विकत होतो आम्ही. काही जणांकडे पहिल्यापासून बुक्स होते ते कट करून वगैरे. तर त्यावेळेस आम्ही तसं करत करत एक 10 दिवसात आम्ही 1.5 लाखांची पुस्तकं विकले. आणि मी घरी सांगायचो की मी कॉलेजमध्ये चाललोय, वर्कशॉप आहे. अच्छा. आणि 7लाच निघायचं. आता IITचे क्लासेस 7:30 वगैरे स्टार्ट होता, आम्ही 7लाच निघायचो. म्हणजे घरच्यांना पण हे नको व्हायला की, आणि वर्कशॉप बोललं ना म्हणजे मग घरचे काही एवढं हे करत नाही, हा बाबा कॉलेजमध्ये काहीतरी चालू असेल. म्हणजे मी लहानपणापासून
घरच्यांसोबत म्हणजे हुशार असल्याचा एक फायदा झाला की घरच्यांनी कधी डाऊट नाही केलं की हा तिकडेच जातोय का किंवा काय करतोय, आणि त्याचा पण मी गैरफायदा नाही घेतला. हा, म्हणजे जिथे इंजिनिअरिंगच्या मुलांना सुट्ट्या कमी मिळतात, हा. त्या कमी सुट्ट्यांमध्ये मुलांचं असं असतं कधी एकदा रिलॅक्स करू, कधी एकदा घरी निवांत, नाही बाकी प्लॅन, मूवी प्लॅन, मॉल प्लॅन असतात. त्या 8 दिवसाच्या सुट्टींमध्ये जिथे सगळी जनता रिलॅक्स करत होती, तिथे तू मला पैसे कमवायचे म्हणून एक बिझनेसची स्ट्रॅटेजी वर्कअराउंड करत होता. क्या बात आहे, बढिया. हा, म्हणजे मॉलचा विषय काढला तुम्ही रिलॅक्सचं, तर मी मॉलमध्ये त्यावेळेस जातच नव्हतं. की म्हणजे मी असं ठरवलेलं की मॉलमध्ये तेव्हा जायचं जेव्हा आपण पाहिजे ती गोष्ट घेऊ शकतो. एक्झॅक्टली. जाऊन तिथे टाइमपास करण्यात काहीच पॉईंट नव्हतं, त्यापेक्षा आपण इन्कमला हे करूया. मग ते झालं, तर तिथे आम्ही एक 20-25 हजार रुपये कमवले त्या 10 दिवसांमध्ये. आणि मग असंच की आता ते कमवलेले पैसे पण आम्ही उधळमाधळ नाही की आता चला मोठी पार्टी, काहीतरी कुठेतरी खर्च, पिकनिक करून येऊया काहीतरी, असं नाही. तर फक्त एक ठरवलं की सेल्फ मोटिवेट करण्यासाठी आपण JW मॅरियटला जाऊया आणि तिथे ज्यूस वगैरे काहीतरी पिऊया. अच्छा, बरं. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आणि काही नाही तर नाही ज्यूस तरी प्यायचं. वा, म्हणजे एक पुण्यातलं बेस्ट हॉटेल JW मॅरियट, तिथे जायचं. बेस्ट. जाताना पण आपल्याला तो एक न्यूनगंड असतो काहीतरी, ते जाताना आम्हाला भीती होती की रोखतील का आम्हाला, की आमचे कपडे तसे हे नव्हते काही असं. पण तिथे गेलो आम्ही, बसलो, म्हणजे आम्हाला बसल्यावरती पण तिथे एवढं ऑकवर्ड फील होतं कारण की आजूबाजूला सगळे हाय क्लास लोक. राईट. आणि म्हणजे की फर्स्ट टाइम आलोय आपण तिथे, तर तिथे कसं चालतं, म्हणजे सिस्टीम कशी चालती, काय हे ते. आज आपण ऑनलाईन सपोज कळून जाते की बुफे हे ते, पण तिथे काहीच माहिती नव्हतं. बसलो आम्ही फक्त, ते आले, ऑर्डर दिली आम्ही, आमचं ज्यूस पिऊन झाला, तरी आम्ही 15 ते 20 मिनिटं एक्स्ट्रा बसलो असेल. लोक येत आहेत तिथे, बाहेर ऑडीतून उतरतात, मर्सिडीज मधून उतरतायत, बघतोय आम्ही त्यांचं, म्हणजे ते सगळं बिझनेसवाल्यांचं हे ते बॉडीगार्ड घेऊन सगळं चालू आहे. आणि ते क्लिअर कळत होतं म्हणजे की ह्यांचं काहीतरी हाय प्रोफाईल लोक आहे बिझनेस रिलेटेड. मग तिथून आम्ही असं की आता बाहेर पडताना आम्ही की आपल्याला असं काहीतरी करायचंय की ह्यांच्यासारखं आपण यायला पाहिजे इथे. आज जर आपण सपोज ढाब्यावरती और एनिथिंग ज्या इझिली जेऊ शकतो, बरोबर आहे, तसं आपण JW मॅरियट और कुठल्याही 5 स्टार मध्ये आपल्याला करता यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी असं होतं की नाही, आता तर बिझनेसच करायचा. आणि एक आम्हाला एक थोडा पॉझिटिव्ह पॉईंट भेटलेला की आपण 0 मधून 20-25 हजार काहीतरी कमवले. आणि वय वर्ष 18, इंजिनिअरिंग सुरू होतं, तुम्ही तुमचे पैसे घेऊन JW मॅरियटमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये गेला होता, तिथे तुम्ही ज्यूस पिला आणि द थॉट वॉज की जशी लोक इकडे येत आहेत त्यांच्यासाठी 5 स्टारमध्ये येणं इज नॉर्मल थिंग. तर जसं आपल्यासाठी आज आपण 5 स्टारमध्ये जाताना 10 वेळा विचार करतो, अरे जाऊ का, किती खर्च होईल, तिथे मेन्यूज कळत नाही बऱ्याचदा आपल्याला. तर तुझं असं म्हणणं होतं की आपलं हे नॉर्मलाइज झालं पाहिजे, म्हणजे कुठे जायचं तर 5 स्टारमध्ये जेवायला जायचंय, हे नॉर्मलाइज झालं पाहिजे, असा थॉट तुझा त्यावेळेला होता. क्या बात आहे. म्हणजे मोठे विचार असं म्हणजे पहिल्यापासून होतं की मोठं करायचं. मग बाहेर आलो, आता आपल्याला बिझनेस करायला लागेल ह्याच्यासाठी, कारण की त्या ह्याच्यातून आम्हाला हे भेटलेलं ना की आपण 0तून काहीतरी करू शकतो. आणि त्यावेळेस थोडेसे पैसे आलेले, योग्य मार्गाने आलेले, कोणाची मदत म्हणजे घरच्यांची मदत न घेता आलेलं, म्हणून तर आम्हाला एक प्लस पॉईंट भेटलेला. सेकंड इयर स्टार्ट झालेलं, म्हणजे ते होऊन गेलेलं. सेकंड इयरच्या सुट्ट्यांमध्ये हे केलेलं. मग थर्ड इयर स्टार्ट झालं. थर्ड इयरच्या वेळेस काय केलं आम्ही की पूर्ण वर्षभर आम्ही तोच विचार करायचो, आता हे कसं करता येईल, वाढवतं कसं येईल. म्हणजे आमचं कॉलेज स्टार्ट झालेलं, कॉलेज स्टार्ट होऊन पण आम्हाला फोन यायचे की आम्हाला बुक्स पाहिजेत. पण आम्ही असं की आता आमचं कॉलेज स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्ही देऊ शकत नाहीये. सो आता आम्ही तेवढेच 10 दिवस होतो, आम्ही स्पेसिफिक नाही करू शकत. मग परत तेव्हा बॅकलॉग एक सब्जेक्टमध्ये मी फेल झालो. अच्छा. मग ते घरी सांगितलं नाही, घरी नव्हतं सांगितलं, कारण की त्या गोष्टीमुळे एकदा खोटं बोललेलं की मी वर्कशॉपला जातोय आणि तिथून मी काहीतरी चांगलं केलेलं. एक कॉन्फिडन्स येऊन गेलेलं की घरी सांगायचं नाही, आपण चांगलं करतोय. आता हा बॅकलॉग का लागला किंवा फेल का झालं त्याच्यावरती वर्क करायचं, पुढच्या वेळेस ते पास होऊन निघायचं. बरं, छान. घरच्यांना मी पॉइंटर सांगितलं, आता SPPU मध्ये जर फेल झालं तर पॉइंटर येतच नाही. बरोबर. ऍडमिट कार्ड, रिझल्ट कार्ड येत नाही. तर घरच्यांनी मला ते विचारलं नाही. तुम्हाला बोललं ना की घरच्यांचा विश्वास होता माझ्यावर, तर ते घरच्यांनी विचारलं नाही. तर परत मी फेल झालो तरी विचारलं नाही. हे असं मी 4 सब्जेक्ट्समध्ये फेल झालेलो. तर मी म्हणजे त्यांना न सांगता अभ्यास करायचा, आपलं पास व्हायचं. थर्ड इयरच्या वेळेस काय झालेलं की आता वाढवायचा हा बिझनेस. परत ते सुट्ट्या आल्या 10 दिवस. मग मी काय केलं, अजून 3 मित्रांना घेतलं, जे पण म्हणजे असं नॉर्मल की हा आपल्याला पण बिझनेस करायचा. त्यांना सांगितलं असं बिझनेस करायचा. त्यांना कमिशन बेसिसवरती दिलं की ही ब्रांच तुम्ही सांभाळायची, ही ब्रांच तुम्ही. तिथून पण आम्हाला परत प्रॉफिट झाला. पण त्या ह्याच्यात म्हणजे आता इकडं IT कडे पूर्ण दुर्लक्ष झालं. बरोबर आहे. म्हणजे एक काळ असं होतं की मी 10वीत आता 98 पडलेले, 98 आउट ऑफ 100 मॅथ्समध्ये 2 मार्कांमुळे माझा आउट ऑफ गेलेले.
तर इकडे असं व्हायला लागलेलं 2 मार्कांमुळे मी फेल व्हायला लागलो. बरोबर आहे. मग ते ट्रान्झिशन का झालेलं की असं नाही की मला IT म्हणजे झेपत नव्हतं किंवा काही नाही. मी IT मध्ये असतो तर मी आज 100% MS करून चांगलं 1-1.5 कोटी आरामात कमवत राहिलो असतो. पण ते एक राहिलेलं की आता तिकडे इंटरेस्ट नाहीये. इकडे बिझनेसमध्ये की काही वेगळं करू शकतो आपण काहीतरी कोणाची मदत न घेता असं. मग तिकडे असं थोडं बॉर्डरवरती फेल व्हायला लागलेलो. 3rd इयरचं झालं, प्लेसमेंट स्टार्ट झाले. तर घरी विचारायला लागला की प्लेसमेंटचं काय आहे तुझ्या? मी म्हणलं की नाही आता थोड्या छोट्या कंपन्या आहेत 3-4-5 लाखवाल्या मला त्याला म्हणजे बसायचं नाही. 3rd इयरला तुझे जर बॅक असतील तर फायनल इयरला जेव्हा प्लेसमेंटसाठी येतात तेव्हा कदाचित काही कंपनी अलाव नाही Allow करत नाही जर तुमचे लाईव्ह केटी असतील हो. तर तसा काही सीन झाला हा होता. तसा सीन होताच माझा. अच्छा अच्छा हा हा. आणि मी ते म्हणून घरी- तुला कंपन्यांना बसता येत नव्हतं पण मग घरी काय सांगायचं हा एक विषय होता. मग मी घरी हे सांगायचो की मला छोट्या कंपन्या घ्यायच्या नाहीयेत. 5 लाख 6 लाख वाले येतात आता त्या घ्यायच्या नाहीयेत. पण आजूबाजूचे असतात आपल्याच कॉलेजमधले. तर त्यांनी सांगितलेलं असतं की नाही माझे तर स्टार्टिंगला येतात चांगल्या कंपन्या येतात हे ते. मग 3-4 महिने घरच्यांनी बघितलं आणि मग माझे पप्पा कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी विचारलं प्लेसमेंट काय TPOला भेटले की प्लेसमेंट सर चांगल्या कंपनी येत नाहीत का? कारण की PICTत होतं आणि PICTत चांगल्या कंपनी न येणं हे कधीच नाही होत तसं. आणि मग घरच्यांना पण विचारायला लागलेले की 4th इयरला गेलं की आपल्याकडे असतं पॅकेज किती आहे झालं का प्लेसमेंट PICTत होतं ना हे होतं ना. लहानपणापासून मी हुशार असल्यामुळे ते हे असायचं म्हणजे मग ते सगळे विचारायला लागले. मग माझे पप्पा एकदा आले TPOला भेटले तर TPO बोलले की नाही याचा इंटरेस्टच नाही इंजिनिअरिंगमध्ये. बरोबर. ह्याला मी 1-2दा पकडलेलं प्रॅक्टिकलमध्ये हा फेल पण आहे. मग घरी आल्यावरती सगळी पोलखोल झाली तुझी तिकडे. त्यावेळेस मेन झालेलं. मग घरी आल्यावरती सांगितलं मी म्हणलं हा ते थोडं बॅकलॉग लागलेलं पण होऊन जाईल माझी प्लेसमेंट. डिसेंबर झाला एक टर्म एंड एक्झाम संपलेली. मग Jan-Feb मी असं की आता येतात कंपनीज येतील चांगल्या कंपनीज देतोय मी देतो. आणि तोपर्यंत रिझल्ट आलेला मी आता एलिजिबल होतो. राईट. पण मी काय करायचो की कंपनीला जायचो पहिला राऊंड ऍप्टी राऊंड असतो आपला ते सॉल्व्ह करायचो आणि कोडिंगला डायरेक्ट सबमिट करून यायचो. अच्छा. म्हणजे मी कोड बघायचो मला कळायचं की हा असं सॉल्व्ह करायचं पण मला जायचंच नव्हतं म्हणून मी कोडिंग करतच नव्हतं आणि डायरेक्ट टेस्ट सबमिट करून घरी येऊन जायचं आणि ऍप्टी का सॉल्व्ह करायचं की जस्ट टू चेक मी किती अजून हे शार्प आहे. ते 4th 7th स्कॉलरशिपमध्ये हे केलेलं ते बरोबर. ऍप्टीला मला खूप मजा यायची ते सॉल्व्ह करायचं घरी यायचं मी. आणि मग कोरोना स्टार्ट झाला मार्चमध्ये कोरोना स्टार्ट झाल्यावरती मग सगळं ऑफलाईन वगैरे ऑल ऑफ सडन सगळं थांबलं. ते सगळ्या गोंधळात ऑक्टोबर उजळला. मग तोपर्यंत मी आता असं केलेलं की आता छोटासा तरी आपण जॉब घेऊया. कारण की कसं असतं त्यावेळेस की म्हणजे खूप सारा असं आहे आता की बिझनेस करायच्या अगोदर थोडा जॉब करा. बरोबर. एक्सपिरियन्ससाठी. आणि मी हे बुक्सचं सांगितलं नव्हतं कारण की मला आता ही आयडिया नव्हती की मी आता काय बिझनेस करावा. बरोबर. मला थोडं मी केलेलं होतं की सिव्हिलचं नॉलेज घेतलेलं पण सिव्हिलला त्यावेळेस घरच्यांनी विरोध केलेला ते मागे पडलेलं. त्याच्यानंतर मी बुक्सचं केलेलं तर बुक्सचं पण आता की ऑक्टोबर आलेला कोरोनामुळे त्यामुळे सगळे आता बाहेर जाणं ते शक्य नव्हतं. बरोबर. आता थोडं आपण प्लेसमेंटच घेतलेली बरी राहील. तर कोरोनाच्या टाइममध्ये मला प्लेसमेंट भेटली. मुंबईत एक डेटामॅटिका कंपनी आहे त्यांनी मला हायर केलं. 4.5-5 लाख माझं पॅकेज होतं त्यावेळेस आणि म्हणजे उद्या एक्झाम तर आजच माझं जॉईनिंग झालेलं तिकडे. तर ते होत आलं ऑक्टोबरमध्ये माझं जॉईनिंग झालं. तिथे कंपनीत लागल्यावरती पण मी असं ठरवलं की थोडेच दिवस करायचं. म्हणजे मी माझ्या मनाची तयारी करायचो की ठीक आहे आपण जाऊया इथे आणि बघूया की IT कंपनीवाले एवढे पैसे का देतात एवढे मोठे ऑफिस का असतात. म्हणजे तिथे पण मी ह्या कारणासाठी गेलेलो की ह्यांचे ओनर पैसे कमवतात कसे. बरोबर आहे. की कुठले प्रोजेक्ट्स असते त्यांचे काय आणलं एवढं. मग तिथून मला शिकायला भेटलं की खूप IT कंपनी स्टार्ट करायचं बोललं तर त्याचा सेटअप एवढा असतो हे असतो असं. एवढे एम्प्लॉईज PCs ऑफिसेस इन्फ्रास्ट्रक्चर हे ते. मग मी तिथे म्हणजे ऑक्टोबरला लागल्याच मी ठरवलं की मी 6 महिने काम करणार. बरं. 6 महिने का की मला माझं थोडंसं कॅपिटल गेन करायचं आहे ते. एप्रिलला मी ऑक्टोबर 2020ला मी जॉबला लागलो. एप्रिल 2021ला मी जॉब सोडला. 6 महिन्यात ठरवलं होतं 6 महिन्यात सोडलं. म्हणजे सोडताना मी जॉईन होतानाच ठरवलं की एप्रिलला आपल्याला सोडायचं. कॅल्क्युलेशन परफेक्ट होतं की 1 लाख आपल्याकडे होतील तेव्हा. क्या बात आहे. तर आपल्याला ते सोडून द्यायचं. त्यावेळेस मला तिथले मॅनेजर वगैरे पण म्हणायचे अरे स्वप्नील लक्ष दे म्हणजे तुला पुढे प्रॉब्लेम होईल. पण बॅक ऑफ द माइंड माझं हे असायचं की एप्रिलमध्ये सोडणार फक्त ह्याच्यासाठी आलं की इथे काय चालतं हे बघायला. करेक्ट. आणि एप्रिलमध्ये मी सोडला. ती सेव्हिंग्ज होती माझ्याकडे. तोपर्यंत मला अजून काही शुअरिटी नव्हती की काय करायचं काय नाही. पण मी हे केलेलं की सिव्हिलला किंवा मी थोडंफार क्रिकेट पण हे करायचं तर आपण क्रिकेटकडे फोकस करायला पाहिजे. कारण की आधी होतं असं की क्रिकेटला मला घरचे एवढे असं सपोर्ट करत नव्हते. का त्यांना वाटायचं की हा अभ्यासात हुशार आहे
तर तो ह्यांनी- अभ्यासातच हा, पुढे जायला- अभ्यासातच पुढे जाईल. म्हणजे माझं असं होतं की खूप जास्त हुशार असल्याचे हे दुष्परिणाम म्हणू शकतो की माझी मामी नायब तहसीलदार, तिला वाटायचं मी MPSC पास व्हावं. माझा लहान मामा डॉक्टर, त्याला वाटायचं मी डॉक्टर व्हावं. माझ्या बाबांना वाटायचं मी MS करून इंजिनियर व्हायचं. मला वाटायचं मी क्रिकेटर व्हावं किंवा बिझनेसमॅन व्हायचं. म्हणजे लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. अपेक्षा खूप होती. आणि मी सगळं हे करू शकत होतं. पण मला कुठेतरी एक हे होतं की मी फर्म डिसिजन घेणं होतं की काय करायला पाहिजे, काय नाही. ह्या काळात झालेलं काय की मी अजिंक्य रहाणे सरांना खूप हे करायचो, आयडल माझे. त्यांचं पुण्यात एकदा हे होतं स्पीच, ते बोललेले की तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तेच तेच करा. तुम्ही करा. मग ते मी एक तर शुअर केलेलं की आता IT आपल्याकडून होणार नाहीये. सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस, क्रिकेट आणि IT मध्ये IT इज लोएस्ट, आपल्याकडून हे करायचंच नाहीये. अच्छा, म्हणजे 6 महिने जॉब केला, ITचा विषय संपला. संपला. त्याच्यानंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणेचं तू ऐकलं होतं असं पण, की ऐकण्यात होतं की यार तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. तर IT आता ऑप्शन कट झाला. कट झाला. आता 2 ऑप्शन होते, क्रिकेट आणि बिझनेस. क्रिकेट आणि बिझनेस. राईट. म्हणजे अजिंक्य राणे सरांचं जर सांगायचं होतं, त्यांच्या मी घरी गेलो होतो, त्यांच्या मम्मी पप्पांना भेटलेलो. तर म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस असं असायचं की घरचे मला का फोर्स करतायत की ITच कर, ITच कर, हे ते. मग त्यावेळेस त्यांनी, रहाणे काकांनी मला समजून सांगितलेलं की ते त्यांच्या पॉईंटला बरोबर असते. बरोबर आहे. म्हणजे आपण एका पॉईंटला असं असतं की आपण घरच्यांचं ऐकत नाही, पण आपण एक आयडल ठेवला ना, त्यांचं बरोबर त्यांनी जर सांगितलं तर आपण विचार करतो की नाही, हा हे बरोबर आहे. म्हणजे मी एवढं विचार केलं की हा, ते जर सांगतायत एवढं, ते बोललेले की इंजिनिअरिंग पास आउट कर, तू तुला पुढे हे होईल जरा. आता घरचे त्यांच्या पॉईंटला बरोबर आहेत, ते जर एवढे प्रोफेसर आहेत तर ते तुला नाही हे करून देणार. तर ते आज पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, जोशची व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी स्वतःहून फोन केलेला की तू त्यावेळेस खूप डिमोटिवेट झालेला, आता तू खूप चांगलं करतोय, ऐकून छान वाटलं हे ते. ते मग आता जॉब सोडलेला, क्रिकेटवरती मला फोकस करायचं होतं. 1 लाख सेव्हिंग झालेली, पण त्यावेळेस माझी झाली इंजरी झालेली, गुडघ्याची लिगामेंट टेअर. त्यात ते 1 लाख रुपये माझे गेली ती सेव्हिंग्स. अच्छा. त्याच्यात 6 महिने जवळपास पास झालेले, एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर उजडलेला. मग आता मला परत घरच्यांचं असं म्हणणं होतं की आता तू क्रिकेट तर नाही खेळू शकणार, मे बी गुडघ्याचे हे झाले म्हणून. बिझनेस पण करायचं म्हणल्यावर खूप धावपळ होती इकडे तिकडे. IT तुझ्यासाठी चांगलं राहील. बरोबर आहे. पण मी जॉब सोडतानीच ठरवलेलं की आता परत जॉब की नाही. म्हणजे मी त्यावेळेस क्लिअर थॉट्स पर्यंत आलेलो की आता ही गोष्ट नाही करायची तर नाहीच करायची, मग दुसरं काही करू आपण चांगलं याचं. मग मी म्हणालं मला जॉब नाही करायचा ITचा. आणि मी तोपर्यंत, जेव्हा मला इंजरी होती तेव्हापर्यंत मी असं व्हिडिओज बघणं हे ते चालू ठेवलं होतं. हां. मग त्यावेळेस मी परत सिव्हिलकडे थोडं वळालेलो की आता सिव्हिल कसं चालतं किंवा कामं कसे, हे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे इकडे तिकडे असं. मग मी घरी हे केलेलं की मला आता सिव्हिल करायचं. मग घरचे असे की तुला बिझनेस हे कसं, म्हणजे आपल्या ह्याचं नाही आहे ते, आपलं त्याला एवढं भांडवल लागतं वगैरे. म्हणजे घरचे, मी सांगतो, घरचे, सगळ्यांच्या घरचे भांडवल द्यायला पण रेडी होतात, पण त्यांना ना ती एक अश्युरिटी यायला पाहिजे. बरोबर की आपला मुलगा बिझनेस करू शकतो. करेक्ट. कारण की तिथे लागणारी अमाऊंट मोठी असते, 10-15 लाख रुपये. प्रत्येकाच्या ऑलमोस्ट 70-80% लोकांकडे ती असती, पण ते फक्त घाबरतात की ही जर टाकली आणि ही जर रिकव्हर नाही आली. मग मी त्यावेळेस सांगितलं की मी हे बुक्सचं असं असं केलं होतं. म्हणजे मला तोपर्यंत सांगितलेलं नव्हतं की, मग माझ्या घरचे की असं की बाप, म्हणजे ह्यांनी काहीतरी वेगळं केलंय, काहीतरी बाबा आहे याच्यात, कॅलिबर आहे काहीतरी करण्याचं, बिझनेस आहे ते. पण मी ज्यावेळेस परत कन्स्ट्रक्शनचं बोललेलं, कन्स्ट्रक्शन मला स्टार्ट करायचं, आणि मी काय करायला लागलेलो की म्हणजे बघून हे ते व्हिडिओज हे ते सगळं थोडं ॲनालिसिस केलेलं की कन्स्ट्रक्शनमध्ये मला भांडवल लागेल फक्त, पण ते रिटर्न येऊ शकतं. म्हणजे जर मी आता दुसरा बिझनेस टाकायला गेलो, शॉप वगैरे काहीतरी, तर तिथे मला ऑफिससाठी रेंट देणं आलं, त्याचं इंटिरियर करणं आलं, त्याच्यानंतर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी आहे ती रिकव्हर नाही होते. म्हणजे तिथे जाईल 5-6 लाख रुपये, ते त्यात अडकून बसतील, तिथून रिकव्हर करणं, ते नाही व्हायला पाहिजे. कारण की मला बिझनेसला एकदाच पैसे देतील, मला हे माहिती होतं, आणि एकदा देतील तर त्यात पण मला असं काहीतरी करायचं तिथून मला रिटर्न्स यायलाच पाहिजे. बरोबर. मग ते सिव्हिलचे व्हिडिओज वगैरे होते. मग मी थोड्या मित्रांसोबत कॉन्टॅक्ट्स हे केले, काही सिव्हिलला होते, ते गोपाळ वाघोले वगैरे हे होते. म्हणजे ते कसं झालेलं की मी जेव्हा कंपनीत कामाला होतो, कंपनीत कामाला असताना माझी कलिग होती आरती म्हणून, तर तिचा हजबंड गोपाल म्हणून, ते हे करायचे, सिव्हिलचे कामं करायचे. मग त्यावेळेस त्यांची माझी ओळख झाली. म्हणजे मला कुठून तरी असं येत होतं की सिव्हिल इज फॉर यू, सिव्हिल इज फॉर यू, असं जे आपल्याला असतात ना. तर मग मी नाही, आता सिव्हिल आहे आपल्यासाठी, तर आपण सिव्हिल हे करायला पाहिजे. मी त्यांना भेटलो, त्यांची साईट चालू होती, मी तिथे 4-5 महिने असंच जायचो बघायला. कारण की IT मधला असल्यामुळे हे व्हायला लागलेलं की सिमेंटचे ग्रेड किती असतात,
विटांचं काय ते काहीच माहित नव्हतं मला, आणि डायरेक्ट 10-15 लाखाचं काम घ्यायचं. बरोबर आहे. म्हणून मी त्यांच्या साईटवरती फ्री ऑफ कॉस्ट जायला लागलो, शिकायला. दुसरीकडे मला येऊन दिलं नसतं. ITA म्हणल्यावरती दुसऱ्या कन्स्ट्रक्शनवाल्यांनी बरोबर आहे. म्हणजे IT चं नॉलेज होतं, पण आपल्याला सिव्हिलचा काही बेसिक काहीच माहिती नाही. आणि आता सिव्हिलमध्ये जर बिझनेस करायचा तर या गोष्टी कळणं गरजेचं आहे. म्हणून मग तू तुझ्या फ्रेंडच्या साईटवरती जा किंवा त्यांचं काम कसं चालतं ओव्हरऑल बघायला तिकडे तू जात होतास. बरोबर आहे. आणि मी असं ऐकलं की तुला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा काय असे मिळालेले आहेत, तर त्या बाबतीत काय सांगशील? हा, म्हणजे ते झालं कसं की हे काम करताना पण मला घरचे परत म्हणायला लागलेले की आता तू लेबर सांभाळणार का, रोडवरती थांबून कामं करणार का. मग मी त्यांना उदाहरण द्यायचं की अविनाश भोसले बघा किंवा बाकीचे लोढा बिल्डर्स बघा, हे पहिलं ते पण त्यातूनच वर आले. ते त्यातूनच वरती आलेले. मग त्या गोपाल त्यांच्याकडून मी गव्हर्नमेंटचं थोडं शिकलेलो की हे असं टेंडरिंग वगैरे चालतंय. अच्छा, गव्हर्नमेंट टेंडर्स कसे भरायचे त्याचा अभ्यास केला होता आणि तिथेच ते इंजिनिअरिंग कामाला आलं नाही की कसे टेंडर्स भरायचे, त्याच्या आजूबाजूच्या ज्या कॉम्पिटिशन्स काय असं असतं. कारण की कन्स्ट्रक्शन बिझनेस आणि तो पण गव्हर्नमेंट टेंडरिंग ऑर एनिथिंग, हे खूप आज म्हणजे लोकांना असं भीती बसलेली आहे त्याची की बरोबर इथे पॉलिटिक्स असेल खूप जास्त, असं हे असेल. पण ते तसं काही नाहीये. सगळं ऑनलाईन चाललेलं असतं, सगळं फ्लो मध्ये चाललेलं असतं. तर मग मी ते वेबसाईट वरती शोधायला लागलो. महाटेंडर्स वेबसाईट आहे की कुठलं काम आपण करू शकतो आपल्या ह्याच्यात. तर मला दिसलं PWD अंतर्गत एक शिवाजीनगर पोलीस ग्राउंड आहे, तिथे पत्र्याचं काम होतं. अच्छा. सिमेंटचे पत्रे होते, ते काढून दुसरे पत्रे लावायचे होते. बरं. त्याचा आता मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. पण मग ते काम लागल्यावरती मी पहिलं रिसर्च केला खूप साऱ्या ठिकाणी की हे कोण करतं, काय रेट चालू आहे ह्याचा, किती मध्ये होऊ शकतं मला हे. मग मी ते किती प्राइस तिथे कोट करायला पाहिजे असं. तर त्याच्यासाठी मला आता सपोज पैसे लागणार होते, तर घरच्यांनी म्हणजे हे बघितलं होतं की ह्याला सिव्हिलमध्ये इंटरेस्ट आहे, आपण ह्याला एक चान्स देऊन बघूया की ह्याचं 12वी पासून चालू आहे सिव्हिल करायचं. कर बाबा एकदाच. म्हणजे घरचे कधी कधी असे होते की कर एकदाच, तुला रियालिटी कळल्यावर तू मागे परत येशीलच IT मध्ये तू. मग तिथे 15 लाख मग मी पप्पांच्या नावावरती लोन केलं, ते मी घेतलं. मित्रांकडून मी 4-5 लाख रुपये जमवले. असं करून मी ते 15 लाख रुपये हे केले. मी ते काम केलं. ते काम म्हणजे एवढं झालं की पोलिसांनी पत्र दिलं PWD डिपार्टमेंटला की ह्याचं काम चांगलं झालेलं आहे म्हणून. म्हणजे ऍप्रिसिएशन पोस्ट गेली ती. आता मला हे सांग, हे जे तू काम घेतलं हा टेंडर टाकला होता आणि त्या टेंडर मधून तुला ते काम मिळालं होतं? क्या बात आहे. म्हणजे त्याच्यासाठी टेंडर टाकण्याच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा हे असतं ना की ज्याची प्राइसिंग कमी असते त्याला ते काम दिलं जातं. म्हणजे कुठलंही बॅकग्राऊंड नसताना ते ज्या पद्धतीने तू सगळा अभ्यास करून त्याची प्राइसिंग काढली, त्या प्राइसिंग वरती टेंडर मिळवलं आणि ते टेंडर मिळवून काम घेऊन, शिवाय तिथली जी लोक आहेत त्यांनी अप्रिशिएट पण केली ती गोष्ट. वा. म्हणजे ते कसं झालं, ते बाहेर फिरण्याचं पहिल्यापासून हे होतं. तर माहिती असायचं की इथे हा पत्रा असा असतो, तो पत्रा असा असतो. किंवा मी जो पत्रा त्याच्याकडून घेतलेला त्याची ऍड मला Instagram वरती आलेली, तिथून मी कॉन्टॅक्ट केलेलं त्यांना. बरोबर आहे. म्हणजे त्याचा पण कुठल्याही गोष्टीचा आता Instagram मध्ये पण कसा फायदा होतो, मला जिकडे तिकडे बिझनेसच असं दिसायचं की ह्याच्यासाठी हे Instagram ओपन करा, बिझनेस हे दिसायचं. ते म्हणजे मी स्वतःला हे करून घेतलं तेवढं त्याच्यात. तर घरच्यांकडून म्हणजे लोन केलं पप्पांच्या नावावरती, ते मी यूज केलं. मित्रांकडून पैसे घेतले. मित्रांकडून कसे घेतले की 20,000 दे, 50,000 दे, 30,000 दे, असं करून 10-12 मित्रांनी मला मदत केलेली म्हणजे एकदम. आणि ते एक हे केलेलं मी इंजिनिअरिंग मध्ये सपोज काय केलं, हे 4 वर्ष मित्र कमवली आणि ते गरजेच्या वेळेला कामाला एकदम. आणि म्हणजे त्यावेळेस की जसं बुक्सच्या वेळेस ते रोहन वगैरे बाकी सगळ्यांनी मी एकदम असं हे ठेवलेलं विश्वासात की. आणि मग त्यांना होतं की ह्याच्यावरती थोडे दिवस आपण करून बघेल. ते दिलं त्यांना, त्यांचे वेळेत दिले पैसे, ते पण रिटर्न झाले. म्हणजे पुढच्या वेळेस देताना पण ते मला ह्याच्यात पटपट देऊ शकतात. ते काम झालं. त्याच्यानंतर मी परत तिथेच काम लागलं. ते पत्रा मागच्या जो केलेला तो थोडासाच पोर्शन केलेला, आता पुढचा पोर्शन करायचा होता त्यांना आणि बाहेर कंपाऊंड वॉल करायची होती. आणि ह्या टाइम मध्ये मी मुद्रा लोनची एन्क्वायरी केलेली, कसं भेटतं, काय भेटतं. मग माझे बाकी ठिकाणी पण छोटे छोटे पण कामं चालू असायचे प्रायव्हेटचे. मग मुद्रा लोनची एन्क्वायरी केली. मग तिथे त्यांना पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला, हे ते की एवढे एवढे कामं मला भेटू शकतात, हे त्यांनी मला लोन दिलं. मग तसं हळूहळू इकडे कामं तिकडे कामं, माझं लोन. मग एका पॉईंट नंतर मी मम्मीचं हे पण करायला लागलेलो, मम्मीच्या नावावरती पण लोन करून पर्सनल हे ते तसलं करून मी माझं हळूहळू कॅपिटल उभं करत गेलो. ग्रेट. मग कामं भेटत गेली, हे सगळं होत गेलं. आणि मग चालू आहे म्हणजे आता आपलं
बरोबर आहे. मग आता हे जे तू टेंडर्स घेत घेत पुढे गेलेलं आहे, तर आत्ताच्या घडीला जर आपण डिस्कस करायचंच आणि जर मला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायचंच असेल, तर आत्ताच्या घडीला आता तू सिव्हिलमध्ये प्रॉपर सेट झालायस आणि साधारण आत्ता तुझ्याकडे हातात कितीचे टेंडर्स आहेत, एक आकडा आम्हाला सांगू शकतो का? आता माझ्याकडे 1.25 कोटीपर्यंतचे टेंडर्स आहेत. अरे बाप. आणि सेट ॲज इन म्हणजे आज जर बघितलं तर मी ज्या लेवलला आहेत, आता सपोज पहिलं 15 लाखाचं काम केलेलं, मग 30 लाखांचं काम केलं, ती जी एक रेंज असती, तर मी माझ्या रेंजमध्ये पुण्यात ऑलमोस्ट सेकंड रँकला आहे. क्या बात आहे. म्हणजे माझ्या अनालिसिसनुसार की मला माहिती आहे माझा कॉम्पिटिटर कोण आहे, आता बरोबर. त्यालाही माहिती आहे कोण आहे. म्हणजे आता डिपार्टमेंटवाल्यांना पण हे होतं की जर कमीत कोण कामं करू शकते ती तो आणि स्वप्नील आहे. अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे पुण्यात हे 2 वर्षात झालेलं आहे. म्हणजे IT ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेला मुलगा, जॉब त्यांनी केला, त्यांनी पाहिलं IT ची लाईफ, ती लाईफ 6 महिन्यात त्यांनी ती सोडली. त्याच्यानंतर त्यांनी सिव्हिलमध्ये एंटर केलं, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्स मिळवले आणि आज तुझ्याकडे 1.25 करोडचे कॉन्ट्रॅक्ट आज तुझ्या हातात आहेत. तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे आत्ताच जर तू 1.25 करोडपर्यंत पोहोचला आहेस, वय वर्ष 25 असेल आय थिंक आत्ता तुझं, तर तुझ्या आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत मला सांगशील का? फ्युचर प्लॅन्स म्हणजे मला आता असं करायचं होतं की मी बिझनेस का निवडला, की माझे बाबा गावाच्या ठिकाणून येऊन इकडे येऊन ते एवढ्या मोठ्या कॉलेजला गेलेले. जर मी आता त्यांच्याबद्दल प्राऊड आहे खूप जास्त. करेक्ट. की माझ्या बाबा फर्ग्युसन BMCC मध्ये प्रोफेसर आहे, जिथे ऍडमिशन भेटणं अवघड आहे, तिथे ते मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्टचे प्रोफेसर आहेत. तर मी जर IT जॉब केला असता तर मला असं होतं की मी काही खूप जास्त प्रगती केली असं नव्हतं. ते एक आयडेंटिटी नसती निर्माण झाली की माझ्या बाबांनी येऊन तिकडून येऊन इथे जॉब केला, पुण्यात राहून पण जॉब करतोय, ते पण सपोज IT जॉब वाईट आहे असं नाही ह्याच्यात. बरोबर आहे. ते माझ्या ह्याच्यानी होतं की माझे मुलं माझ्याबद्दल प्राऊड पाहिजेत की माझे बाबा जॉब प्रोव्हाइड करतायत. तर मग मला असं होतं की एवढं सगळं आपल्याला आहे इथे, आपल्याला माहिती आहे सगळं पुण्यातलं बऱ्यापैकी लहानपणापासून, तर मग आपण बिझनेस करायला पाहिजे. राईट. तर आता फ्युचर प्लॅन्स जर बोलले तर मला असं आहे की इथून तर मला खूप जास्त मोठ्या स्टेजला जायचंय. म्हणजे माझे स्वप्न असे होते की 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी असं. 1-2 कोटीचे स्वप्न असते तर मी ते MS करून तिथून पूर्ण केलं असतं. आणि ते करून पण आज सपोज माझ्याकडे कोणीही काम मागायला आलं तर मला ते त्यांना देता यायला पाहिजे. म्हणजे मी जॉब देऊ शकलो पाहिजे लोकांना फास्ट मध्ये असं. म्हणजे आता सपोज जर झालं तर COEP आणि VJTI मध्ये मला त्यावेळेस ऍडमिशन नव्हतं घेता आलं काही कारणास्तव, लोकांच्या ह्याच्यामुळे, मिसगायडेडमुळे. तर माझी कंपनी आता मागच्या इयरला COEP मध्ये गेलेली इंटर्नशिप हायर करायला. क्या बात आहे. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी शिकू शकलो नाही त्या कॉलेजमध्ये माझी कंपनी जाते सिव्हिलच्या साठी हे करायला. आता ह्या सगळ्यात मला खूप जास्त म्हणजे काही लोकांचं असं पण आलं की IT जमलं नाही म्हणून हा सिव्हिल मध्ये गेला. एक नरेशन बनतं त्या हिशोबाने की ह्याला IT जमलं नसेल म्हणून हा सिव्हिल, कारण की सिव्हिल क्षेत्र लोकांनी असं हे करून टाकलं ना की पैसा असला आणि कोणी पण असं म्हणजे काही शिकलेलं नसलं वगैरे तरी म्हणजे हा कोणी पण कन्स्ट्रक्शन इंजिनियर जातं, माणसं लावा, विषय मोकळा करून टाका. आणि पण असं नाही ना, तू IT मध्ये ऑलरेडी जॉब घेतला होता, जॉब करत होता, असं नाहीये की जॉब नाही मिळाला म्हणून तू इकडे आला. तू स्वतःहून तुझ्या इच्छेने तो रिझाईन केलेला आहे, म्हणजे तुला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून तू केलेलं आहे. सो म्हणजे दॅट इज नॉट ट्रू की तू IT मध्ये जमलं नाही म्हणून सिव्हिलमध्ये आलाय असं तर काही त्याच्यातून काही निदर्शनास येत नाही. आता जी मुलं बघतायत आता हा पॉडकास्ट, तर तू त्या मुलांना असं काय सांगशील की आता काही मिस्टेक्स ज्या तू केल्या किंवा काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, आणि त्यांची जर काही आवड असेल तर त्याच्यासाठी बरीच लोकं ना ती ब्रांच घेऊन आता कसं होतं, इन्फ्लुएन्स असतात. जसं आता तुझ्या पेरेंट्सने तुला सांगितलं की नाही ITच घ्यायचं, तर मग तू IT घेतलं. तसं आपल्याकडे खूप लोक आहेत. जसं मी स्वतः पण ENTCला आलो का, तर कुणीतरी माझा नातलग होता, त्यांनी आमच्या घरी सांगितलं होतं नाही ENTC बेस्ट आहे, तर ENTCला तुम्ही घेतलं पाहिजे. तर अशी आपल्याकडे खूप मुलं आहेत की जी ब्रांच सिलेक्ट करतात आणि नंतर 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्यांना ते रिग्रेट होतं. तर अशा लोकांना, अशा विद्यार्थ्यांना पण तू आता काय सांगशील, म्हणजे तुझं मत काय? तर माझं सगळ्यात विद्यार्थ्यांच्या अगोदर पालकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना सांगणं असेल बरोबर की ह्यांनी ते केलं म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना पण आणि दुसऱ्यांच्या मुलांना पण सांगू नका की ह्याला खूप स्कोप आहे. करेक्ट. स्कोप प्रत्येक गोष्टीला आहे. बरोबर. आज जर सगळे ITला गेले, सिव्हिलला कोण गेलं नाही, तर हे कन्स्ट्रक्शन वगैरे ते कोण करणार? बरोबर. कोणी ना कोणीतरी पाहिजेच तिथे. करेक्ट आहे. तर तो मिसगायडन्स थोडा सोसायटीने थांबवला पाहिजे की एवढे मार्क्स पडले, तू हुशार आहे तर तू IT किंवा कम्प्युटरच घे. ट्रू. असं नाही. आता मी बघतो माझ्या याच्यात PWD मध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर, त्यांची पण लाईफ खूप जास्त सेट आहे. म्हणजे लाल दिव्याची गाडी म्हणा, हे म्हणा, त्यांचं ते केबिन, क्लास 1 ऑफिसर,
हे ते. म्हणजे लोक आज करतायत काय की IT कम्प्युटर का घेतात मॅक्झिमम, की 4 वर्ष शिकून लगेच इन्कम चालू होतं. बरोबर आहे. पण ते हा विचार नाही करत, लगेच इन्कम चालू होऊन ते थोडंसं चालू होतं. म्हणजे आज भरपूर पिढी अशी आहे की ते शॉर्ट टर्म गोलचा विचार करते. आता आहे ना बास, उद्यापुरतं आहे ना बास. पण मी ते नव्हतं केलं. मला माहिती होतं हे तर मी कमवू शकतो. लॉंग टर्म फ्युचरमध्ये मला काय करायचंय किंवा काय नाही. आता जर मुलांना आज जरी वाटलं सपोज इंजिनिअरिंगच्या की ब्रांच चुकली आहे आपली किंवा काहीतरी, तर आत्ता जे आहे हातात ते त्यांनी प्रॉपर फोकस करून करायला पाहिजे. बरं. म्हणजे मला जॉब मिळाला ITचा, तर ते माझं, कारण की मी ITकडे थोडं तरी फोकस्ड होतो की मला ॲटलिस्ट 4-5 लाखाचा जॉब भेटू शकेल इतपत. मग तिथं जॉबला गेल्यावरती मला तिकडे सिव्हिलवाल्यांसोबत ओळख झाली तिकडे. मग त्याच्यानंतर मला कळलं की काय पैसे कसे असतात, किती 30,000 कमवायला किती मेहनत लागती किंवा काय. डायरेक्ट आपण पास आउट झालो आणि बिझनेससाठी पैसे द्या, तर ते आपल्याला ती व्हॅल्यू नसती की ह्यांनी हे 10-15 लाख कशा ह्यांनी दिलेले आहेत आपल्याला. बरोबर आहे. सो म्हणून स्टार्टिंग पासून जायला पाहिजे. आणि कुठला आता सपोज तुमची फील्ड चुकली आहे किंवा काय, मला खूप सारे मेसेजेस आलेले की दादा मला ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता तरी घरच्यांनी सांगितलंय म्हणून मी करतो. बरोबर. माझं त्यांना एक की आहे ते नीट करा तुम्ही सपोज. आणि जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, त्याच्यातलं तुम्ही थोडंसं छोटं काहीतरी करा पहिलं. बरोबर आहे. तिथून तुम्ही कॉन्फिडन्स गेन करा. मला आत्तापर्यंत कुठलाही लॉस आलेला नाहीये, त्यामुळे मी त्या कॉन्फिडन्समध्ये आहे. म्हणजे की होतंय, करू शकतोय. आणि राईट. आज जरी लॉस आला तरी माझ्याकडे म्हणजे बॅक ऑफ द माइंड माझा प्लॅन बी आहे की लॉस आला तरी तो कसा हे करू शकतो आपण. तर मी बुक्सचं केलं, तिथून मला थोडा पॉझिटिव्ह स्टार्ट भेटलेला, तो बरोबर आहे. कॉन्फिडन्स आलेला, तोच मी इकडे अप्लाय केला. इकडून हळूहळू करत गेलो आणि तेव्हा हे झालं. आता इकडे मुलं कसं करतात की बिझनेस करायचा, घरच्यांना वेटीच धरतात की मला एवढेच पैसे द्या, तेवढेच पैसे द्या, कशाचा काही अभ्यास करत नाही. म्हणजे मी सिव्हिलला फुकट काम केलं तिकडे 4-5, काम नाही म्हणता ना, मी साईटवर जायचं, शिकलायस तू म्हणजे इनडायरेक्टली ते. आता आज बघितले आपण तर भरपूर जण हा बिझनेस करायचा, तो बिझनेस करायचा, हायवेला दुकान पाहिजे, रोड टच दुकान पाहिजे मला, त्यासाठी एवढा पैसा लागतो, तुम्ही मला पैसे देत नाही किंवा हे करत नाही. पण ते खरंच चालणार आहे का? किंवा माझा बिझनेस कसा होता, मला काम भेटलं आणि मग मला पैसे लावणं होतं. तर तसं तुम्ही बघा सपोज की ह्या ठिकाणी हे जर दुकान टाकलं किंवा हा जर बिझनेस केला किंवा कॉम्पिटिटर्स कोण आहेत आपले, त्यांची अनालिसिस करा त्यांचा. उगाच आपल्याकडे किंवा काही जण असे असतात की इंजिनिअरिंगला येतात, अभ्यास करत नाही, माझ्या घरच्यांकडे खूप सारा पैसा आहे तर मी बिझनेस टाकून देईन. तसंही होत नाही. माझ्याकडे पैसे होते का? नव्हते माझ्याकडे. बिझनेससाठी काय लागतं सपोज की ती एक क्युरियोसिटी लागते की कसं चालतं, कुठे कमी आहे आज, काय करायला पाहिजे, ती क्युरियोसिटी लागते. आणि बिझनेस इज की मल्टिपल गोष्टी एका वेळेस हिट झाल्या पाहिजे. तुम्हाला फायनान्स पण आला पाहिजे. फायनान्सच्या अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट आयडिया यायला पाहिजे की इथून मी एवढे कमी पैशात एवढे पैसे हे करू शकतो. आणि मग मदतीला जे लोक असतात, जे कॉन्टॅक्ट तुम्ही बनवलेले असतात, जे मी इंजिनिअरिंगमध्ये ठेवले, चांगले मित्र ठेवले, चांगली सोबत ठेवली. म्हणजे माझे मित्र असे तर की मला कधी कधी म्हणजे मंथ एंडला एकदा जे GST फायलिंग वगैरे असतं आमचं, तर त्यावेळेस माझं दुसऱ्या अकाउंटला पैसे होते ते मी ऑनलाईन ट्रान्सफर करू शकत नव्हतो. तर माझे मित्र असे की मी आता रोहन दिघे सारखं झालं ना, मी जातो आणि डायरेक्ट कार्ड घेतो, त्यांचे अकाउंटमधले पूर्ण पैसे माझ्या याच्यावरती हे करून घेतो. म्हणजे असे कॉन्टॅक्ट बनवलेले आहेत. बरोबर आहे. मैत्री आणि लोक जमवणं. बरोबर. म्हणजे बिझनेस मध्ये हे सगळं ऍट अ टाइम जेव्हा जमेल ना, तेव्हाच बिझनेस चालतो. राईट. की आपला बॅकअप कोण आहे, आपले फायनान्शियल सपोर्टर्स कोण आहेत, किंवा आपलं काम कोण करणार आहे, काम कुठून आणायचं. आता सपोज माझी मावळला साईट चालू आहे, तर ती साईट चालू असताना, क्लासरूमची साईट आहे, स्कूल बिल्डिंगची, ती साईट चालू असताना ते कामाची प्रोग्रेस, जे अगोदरचं काम झालंय त्याच्या बिलाचा फॉलोअप, पुढचे येणारे कामं, इकडे फंड्स त्याच्यासाठी कसे गोळा करायचे, म्हणजे हे 4-5 गोष्टी सायमल्टेनियसली चालू ठेवायला लागतात. तर कुठलाही फॅक्टर कमी झाला, आज लोक फक्त उठतात मला बिझनेस करायचा असं नाही. म्हणजे फेल भरपूर ह्याच्यामुळे जातात की एक काम आलं तर पुढचं कसं करायचं ते माहिती नसतं त्यांना, किंवा फंड रोटेशन माहित नसतं की कसं कुठून पैसे जनरेट करू शकतो हे. बरोबर आहे. म्हणजे खूप छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि महत्वाचं आहे की इनिशियली लगेचच बिझनेस करायला इन्व्हेस्टमेंटच पाहिजे तुम्हाला. असं नाहीये की तुम्ही आधी मिनिमम इन्व्हेस्टमेंट मला काहीतरी करून बघा, तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय का बघा. नुसती आयडिया काम नाही करत, त्याच्याबरोबर अशा बऱ्याच गोष्टी आहे. आणि मोस्टली असं होतं, जे मलाही पटतं, की IT मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक आवर्सचं काम असतं की ते आवर्सचं काम केल्यानंतर यू आर काइंड ऑफ रिलॅक्स्ड, की सॅटर्डे संडे तुम्ही रिलॅक्स करू शकता. बट लुकिंग ॲट ज्या पद्धतीचं तुझं काम आहे किंवा बिझनेस जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तुम्हाला ही मेंटॅलिटी ठेवावी लागेल की तुम्हाला कदाचित 24-24 तास पण काम करायला लागेल.
किंवा तुम्हाला सॅटर्डे संडे सुद्धा तुमचा यू नेवर नो ना, तुम्हाला कधी संडेला दिवसभर पण साईटला थांबायला लागतं, रात्र तुम्हाला साईटला थांबायला लागत असेल. म्हणजे त्याच्या मागची जी मेहनत आहे, लोकांना आज दिसतं आज ह्याला 1.25 करोडचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, कसा मोठा झाला किंवा लक चांगलं आहे, असं नाही आहे. त्याच्या मागे जी मेहनत आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय थिंक आज या मुलांना हे माहिती पाहिजे की तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे, तुमची ती धडपड पाहिजे की आज त्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. राईट, करेक्ट आहे. मित्रा, आज 1.25 करोडची तुझी जी उलाढाल आहे ती 100 करोडपर्यंत जाव, आणि ती 100 करोडपर्यंत गेल्यानंतर तू परत एकदा आलसी इंजिनियरला व्हिजिट करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि तुला खूप खूप शुभेच्छा देऊन मी हे जे पॉडकास्ट आहे ते इथेच थांबवतो. थँक्यू सो मच.